हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी इकडे आले टिटवाळ्याला मंदिरमध्ये. गणपतीचं खूप मोठं मंदिर आहे. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि हा बाहेरचा परिसर आहे. हे गार्डन आहे मंदिरच्या इकडचं, ते मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता तुम्ही. हे बघा, असं गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे. आणि इकडे हा पाण्याचा तलाव पण आहे. हे बघा तलाव. तर हे बघू शकताय, पाण्याचा तलाव आहे खूप मोठा. आणि तिकडे मंदिर आहे, दर्शन घेतलं आहे आम्ही. आणि नाव वगैरे इथे कधी तुम्हाला यायचं असलं तर टिटवाळा म्हणून मुंबईत आहे, खूप प्रसिद्ध मंदिर आहे गणपतीचं. तर इथे बाहेर, मंदिरच्या बाहेरचा हा परिसर आहे. इथे गार्डन आहे ना, तर खूप छान गार्डन आहे, ते तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे नारळाचं झाड आहे इथे. आणि याला हे जे आहे ना, याला ना टणटणीचं झाड, टणटणी बोलतो आम्ही. तुमच्याकडे काय बोलतात ते मला माहिती नाही. याला खोबऱ्याचे हे जे आहे ना, याला खोबऱ्याच्या तेलामध्ये जर टाकून आपण उकळून घेतलं ना, तर याने केस गळती थांबते ह्या पानाने. हे बघा, याचे फुलं जे आहे ना, मी ते तुम्हाला दाखवते. हे बघा, अशी फुलं आहे याला. तर तुमची कोणाची केस गळत असेल ना, खोबऱ्याच्या तेलामध्ये गरम करून, आणि हे पानं जे आहे, तेल गरम झालं का ते गरम तेलामध्ये हे पाने टाकायचे, तर केस गळती थांबते याने. हे बघा, खाली मस्त हरळी आहे. आणि हे बघू शकता इथे. आता मी